विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राजमुद्रा अकॅडमी लातूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वांना नोटिफिकेशन पडले असेल, लवकर लिंक शेअर करा. गुड इव्हनिंग ऑल. राम राम, नमस्कार, जय हिंद, हाय हॅलो. चला, सर्वांना आवाज येत आहे, स्क्रीन क्लिअर दिसत आहे. मस्त बाहेर पाऊस सुरू आहे, तुमच्याकडे पण पाऊस सुरू असेलच. चला, सर्वांना आवाज येत आहे, लवकर लिंक शेअर करा. कसे आहात तुम्ही सर्व? आला वाघ आला. नमस्कार. चलो, लवकर लिंक शेअर करा, सर्वांपर्यंत लिंक पोहोचली पाहिजे. आनंद भाऊ आला रे, आला वागा. चला, लवकर लिंक शेअर करा. ऑलरेडी आपल्याला 5 मिनिट लेट झालेला आहे. जी के सामान्य ज्ञान सिरीजमध्ये आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे. चला, जय भीम, जय शिवराय, टकाटक, मस्त, ओके. येतो पाटील साहेब, येतो येणार आहे की. एकदा सगळीकडे लिंक शेअर होऊ द्या. नमस्कार पाटील साहेब, नमस्कार. चला, सर्वांना आवाज येत आहे, स्क्रीन क्लिअर दिसत आहे, काही अडचण नाही आहे. तर जी के टेस्ट सिरीजमधील आजचं माझं वैयक्तिक हे दुसरं लेक्चर आहे. बऱ्याच दिवसापासून आपण काय केलं आहोत, तर जी के सामान्य ज्ञान विशेषतः पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातनं ही जी के सिरीज शिवाय सोबत मराठी आणि गणित, मराठीचं पण ऑलरेडी सुरू झालेलं आहे. काही दिवसांनी आणखीन परत मराठी सुरू होईल आणि सोबतच गणित आणि बुद्धिमत्ता याची पण सिरीज आणि ऑनलाईन लेक्चर्स सुरू केले जातील. चला, लवकर लिंक शेअर करा. सर्वांना नमस्कार, राम राम, शरणात, गुड इव्हनिंग, जय भीम, जय शिवराय. चला, आता जास्त वेळ समाधानजी 100% लेट मला पण झाला आहे, काही अडचण नाही. गौरव सर, कसला धमाका करायचं आहे. चला, लवकर लिंक शेअर करा. जास्त वेळ वाट पाहण्यापेक्षा आपण प्रश्नाला सुरुवात करूया. येणारे परत जॉईन होत राहतील आपल्याला, काही अडचण नाही. ठीक. चला गौरवजी, काय करायचं धमाका? मस्त पाऊस चालू आहे, निवांत बसू की थोडंसं? ओके. चला, राम राम, येणाऱ्या प्रत्येकाला राम राम, नमस्कार, सर्व काही. चला, पहिला प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला. ओके, आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, ब्रिक्स संघटनेची सध्या एकूण किती किंवा डॅश सदस्य देश आहेत? चला, ब्रिक्सचे एकूण सदस्य किती आहेत ते सांगायचं आहे. पाटील साहेब, केलं चालू आपलं, चलू द्या आता उगा निवांत. ओके, आता येणारे आपल्याला जॉईन होत राहतील, आपण पुढे कंटिन्यू सुरू करूया. पहिला प्रश्न आजच्या लेक्चरचा, ब्रिक्स संघटनेची सध्या एकूण किती सदस्य राष्ट्र आहेत? चला, लवकर रिप्लाय कमेंट करा. काल सायन्सला जास्त पळत होतं, पण आज करंटला. चला, लवकर लिंक शेअर करा. बघा, जानेवारी 2025मध्ये एक नवीन देश ब्रिक्सचा सदस्य झालेला आहे. कोणता झालेला आहे? चला सांगा. ब्रिक्सचा एक नवीन देश. चला, ब्रिक्सचे हे देश जो आहे, संघटना जी आहे, याच्यामध्ये मूळ संस्थापक 5 होते: ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ कोरिया. पण आत्ता जानेवारी 2025मध्ये आणि यापूर्वी जानेवारी 2024मध्ये असं 2 वेळा इथं 4 आणि इथं परत एक देश ॲड झाला. आणि तो देश कोणता आहे? तर तो आहे इंडोनेशिया. आणि इंडोनेशिया ब्रिक्सचा सदस्य होणारा कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे? तर तो मात्र 10व्या क्रमांकाचा देश ठरला आहे. ठीक. चला, बरेच विद्यार्थी बरोबर उत्तर देत आहेत. नमस्ते सर्वांना. ठीक. तर किती सदस्य राष्ट्र आहेत? तर सद्यस्थितीला सध्या 10 सदस्य राष्ट्र आहेत. इंडोनेशिया
हा शेवटचा आणि 10वा सदस्य राष्ट्र आहे जो ब्रिक्सचा बनलेला आहे. ब्रिक्स संघटनेमुळे आणखीन एक देश चर्चेमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि तो दुसरा चर्चेत असणारा देश कोणता आहे तर तो आहे नायजेरिया. आणि नायजेरिया का चर्चेमध्ये आहे तर त्याचे एक कारण आले आहे. कारण काय आहे तर नायजेरिया हा 9वा पार्टनर देश ठरला आहे किंवा भागीदार देश ठरला आहे. ओके, कोणता देश ठरला आहे? भागीदार देश. हा ब्रिक्सचा सदस्य देश नाही तर भागीदार देश आहे. नायजेरिया 9वा भागीदार देश, इंडोनेशिया 10वा सदस्य देश ठरलेला आहे. आणि आणखीन एक करंटच्या दृष्टिकोनातनं लक्षात ठेवा. ओके, प्रीतम सर बरोबर आहे. इंडोनेशिया, इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिरात हे वाढलेले 5 आणि संस्थापक 5. कारण जानेवारी 2024ला जे 4 झाले होते इंडोनेशिया वगळता लाईव्ह चॅटमध्ये प्रीतम सरने ज्या 4 देशांची नावं टाकली ते अगदी बरोबर आहेत. ठीक, मग आता 9वा भागीदार देश आहे नायजेरिया, 10वा सदस्य देश आहे इंडोनेशिया. मग आत्ता 2025मध्ये ब्रिक्सची जी होणारी परिषद आहे, 2025मध्ये होणारी जी शिखर परिषद आहे ती शिखर परिषद 2025ची कुठे पार पडणार आहे लवकर सांगा. चला, सौदी अरेबियानं आणखीन फायनलाइज करायचं राहिलेलं आहे. पहिलाच प्रश्न धमकादार आहे का गौरवजी? ठीक, चला, माघार घेतली नाही आहे, आणखीन सौदी अरेबियाने फायनलाइज करायचं आहे. लाईव्ह चॅटमध्ये कमेंट डिलीट करायची काही अडचण नाही सर, इट्स ओके. चुकलं तर चुकलं. चला सांगा लवकर. हां, ब्राझीलमध्ये होणार आहे. ब्राझीलमधलं शहर आहे रशिया. सॉरी, ब्राझीलमधलं शहर आहे रशिया नाही, ब्राझीलमधलं शहर आहे रिओ द जेनेरिओ. सर्वांना माहीत असेल या ठिकाणी ही परिषद पार पडणार आहे. 2024ची परिषद कुठे पार पडली होती तर ते मात्र रशियामधल्या कझान शहरात. रशियामधल्या कोणत्या शहरात पार पडली होती? कझानमध्ये पार पडली होती. कधीची परिषद? ठीक, 2024ची रशियामध्ये कझानमध्ये पार पडली होती. आणि 2025ची कुठे पार पडणार आहे ते मात्र ब्राझीलमधल्या रिओ द जेनेरिओ. तर हे 4-5 वाक्य ब्रिक्सच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. 10वा सदस्य देश इंडोनेशिया, 9वा भागीदार देश नायजेरिया, 2025ची परिषद रशियातील ब्राझीलमध्ये आणि 2024ची परिषद रशियामधील कझानमध्ये. ओके, चला, वाघ यायला उशीर का करलेत? चलो, प्रश्नाचं उत्तर चुकू देत किंवा थोडंफार माहिती चुकू देत, काही अडचण नाही, पण प्रयत्न करत राहा. ओके, प्रयत्न करत राहा. चला, पुढला प्रश्न आहे. वर्ष 2025मध्ये म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून पुढीलपैकी कोणत्या देशाने बुरखाबंदी केली आहे? तारीख सांगितली 1 जानेवारी 2025. पर्याय क्रमांक 1 न्यूझीलंड, पर्याय क्रमांक 2 स्वित्झर्लंड, पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. चला, लवकर लवकर लिंक शेअर करा. यस, चला, 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या देशाने बुरखाबंदी केली आहे? हां, ऋषिकेशजी, दिसला वाघ, दिसला, टेन्शन घेऊ नका. हां, आलात प्रज्योतजी, आलात. स्वित्झर्लंड फिक्स. ओके, चलो, ह्याच्यामध्ये डिस्कशन करावं असं काही नाही आहे. बाकी देश जे आहेत, न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, बेल्जियम असेल, या देशामध्ये सुद्धा बुरखाबंदी आहे. पण एक लक्षात ठेवा, इथं आपण तारीख दिली होती आणि 1 जानेवारी 2025 पासून ज्या देशांनी बुरखाबंदी केली आहे ते देश जो दुसऱ्या क्रमांकाचा आहे तो मात्र स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये जर आता कुणी बुरखा घातला किंवा या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याला 1144 स्विस क्रोन इतका दंड आकारला जाणार आहे. डॉलरमध्ये जर याला विचार केला गेला तर $1000, किती? $1000 इतका दंड आकारला जाईल जर कुणी या कायद्याचं उल्लंघन केलं तर. ठीक, बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आनंद झाला, कारण करंटमध्येही तुम्ही अपडेट आहात हे पाहून आनंदच होत आहे. ठीक, यानंतर आहे पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. सध्या भारतात एकूण डॅश डॅश नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत. सद्यस्थितीला म्हणजे आजच्या तारखेमध्ये सांगितलं तरी अडचण
नाही आहे. चला, हे माहीत असेल तुम्हाला, महारत्न, नवरत्न, मिनिरत्न हे सार्वजनिक उपक्रम कंपन्यांना अर्थव्यवहार मंत्रालयाच्या वतीने हा दर्जा दिला जातो. त्यांची जागतिक लेवलवरती क्षमता वाढविण्यासाठी अशा प्रकारचा दर्जा त्यांना बहाल केला जातो. मग तुम्हाला सांगायचं आहे आत्ता सध्या किती आहेत. महागल्ल्या मार्च 2025मध्ये इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन IRCTS आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या दोन्ही सहित सांगायचे जे आत्ता रिसेंटली भेटलेले आहेत त्या दोन आहेत. कोणत्या कोणत्या? इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि दुसरा आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. या दोन्ही सहित तुम्हाला सांगायचं आहे की सध्या किती आहेत. महारत्न 14 आहेत, अगदी बरोबर आहे. आणि महारत्न 14मध्ये शहरात शेवटची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, ज्याला हल म्हणतात. ओके, शीतलकुमार यांनी सांगितलेलं आहे लाईव्ह चॅटमध्ये HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. मग तुम्हाला सांगायचं नवरत्न किती आहे. आणि विशेष म्हणजे आत्ताचे शेवटच्या दोन धरून IRCTC आणि IRFC. चला, अरे कुछ नहीं गौरव जी, इतना तो चलता रहता है. लाईव्ह चॅट थोडंसं हसत खेळत असू द्या, पण माहिती एक्सचेंज झाली पाहिजे. ठीक, फक्त हसणं खेळणंच नको. मार्च अखेर 24. ठीक, सद्यस्थितीला आहेत IRCTC आणि IRFC यांच्या सहित एकूण आहेत 26. किती आहेत एकूण? 26 आहेत. पर्याय क्रमांक 2. याशिवाय महारत्न दर्जा प्राप्त असणाऱ्या किती आहेत? 14. आणि यामध्ये शेवटचे आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, जिला महारत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14चा आहे आणि हे नावसुद्धा लक्षात राहिलं पाहिजे, भविष्यात याच्यावरती प्रश्न येईल. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? चला लवकर सांगा. चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? चला, याचं उत्तर कोणाचं चुकलं नाही पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये जयंत नारळीकर नाही, जयंत नारळीकर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय आहे? जयंत नारळीकर. पर्याय क्रमांक 2 महर्षी कर्वे. नंबर 3 बानू मुश्ताक आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. चला लवकर सांगा. यस, चला, आणखीन जयंत नारळीकरबद्दल कोणी जास्त माहिती देत असेल तर द्या ना, कारण आत्ताच रिसेंटली त्यांचं निधन झाले, 2 दिवस झाले नाही यांचं निधन होऊन. जन्म कोल्हापूर. ठीक, नेट चालत नाही, पाऊस चालू आहे इकडं. मग आता पाटील साहेब कसं? बघा, याचं उत्तर अगदी बरोबर आहे. 4 नगरातले माझे विश्व हे जे आत्ता खगोलशास्त्रज्ञ निधन पावलेत जयंत नारळीकर यांचं आहे. आणि जयंत नारळीकर आत्ता ज्यांचं निधन झाल्यामुळे हे पुस्तक एक वेळा याच्या अगोदर आयोगाने विचारलेलं होतं. बरोबर आहे, जयंत नारळीकर यांच्या या पुस्तकावर अगोदरी प्रश्न आला होता आणि आत्ता तर यांचं निधन झाले, यामुळे जास्त पॉसिबिलिटी आहे की यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 4 नगरातले माझे विश्व हे जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र आहे. यांच्याबद्दल आणखीन एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. त्यामध्ये एक 1965 साली यांना पद्मभूषण पुरस्कार आहे. 1965 साली कोणता पुरस्कार आहे? पद्मभूषण पुरस्कार आहे. याशिवाय 2004 मध्ये यांना पद्मविभूषण पुरस्कार आहे. कोणता? पद्मविभूषण पुरस्कार आहे. 2014 मध्ये यांना जर कोणता पुरस्कार असेल तर साहित्य अकादमी पुरस्कार आहे, साहित्य अकादमी पुरस्कार. आणि 2010 मध्ये यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. कोणता पुरस्कार आहे? महाराष्ट्र भूषण. हे मात्र एवढे 4 पॉईंट जयंत नारळीकर यांच्याबद्दल लक्षात असू द्यात. ठीक, बानू मुश्ताक सध्या कशामुळे चर्चेत आहेत? तर बानू मुश्ताक यांना आत्ताचा इंटरनॅशनल मॅन बुकर अवॉर्ड देण्यात आलेला आहे, किंवा इंटरनॅशनल बुकर अवॉर्ड म्हणा. तर त्याला मॅन बुकर म्हटलं जात नाही, बुकर अवॉर्ड म्हणतात. आणि कोणत्या कादंबरीसाठी? तर कादंबरीचं नाव आहे हर्ट लॅम्ब. कादंबरीचं नाव काय आहे?
हर्ट लॅम्प. लक्षात ठेवा बानू मुश्ताकचं सुद्धा. ठीक, बानू मुश्ताकसुद्धा सध्या करंटमधनं काय आहेत तर चर्चेत आहेत. पद्मभूषण पुरस्कार मिळाले कोल्हापूरमधील. ओके, बरोबर आहे. 1987 अणु आयोगाचे अध्यक्ष. अगदी बरोबर आहे. चला ठीक. हां, 2021च्या मराठी साहित्य संमेलना अध्यक्ष. चला, बानू मुश्ताक सध्या त्यामुळे चर्चेत आहेत. हर्ट लॅम्प. अगदी बरोबर. चला लवकर लवकर थोडंसं कालच्यासारखं लाईव्ह चॅट चालत राहू द्या. सर्वांना हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. अगदी बरोबर आहे किशोरजी. हार्ट लॅम्प. ठीक, तर याचं उत्तर काय आलं पाहिजे? पर्याय क्रमांक 1. आणि जयंत नारळीकरबद्दल हे इसवी सन आणि हे पुरस्कार लक्षात असू दे. 1965 पद्मभूषण, 2004 पद्मविभूषण, 2010 महाराष्ट्रभूषण, 2014 साहित्य अकादमी पुरस्कार. फक्त एक लक्षात ठेवा तुम्हाला हिंट म्हणून, जर कोणता पुरस्कार भेटला नाही असा जर प्रश्न असेल तर एवढंच लक्षात ठेवा, त्यांना पद्मश्री पुरस्कार नाही. कोणता पुरस्कार नाही? पद्मश्री पुरस्कार नाही. हे फक्त लक्षात असू द्या. ठीक, चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5. धन विधेयक नेहमी डॅश डॅशमध्ये मांडता येते. चला गौरवजी अगदी सुंदर माहिती दिलात. अशी माहिती टाकत चला. अरे हॉटेल तिरंगा आज गायबच आहे. नात करती काय, यावंच लागते म्हणली त्यांनीच गायब झाले. विनोदजी मलाच आत्ता आठवण झाली हॉटेल तिरंगाची. ॲक्च्युली मलाही विसर पडला होता. आले दिसला नाही आज हॉटेल तिरंगा. ज्यांचे कोणाचे मित्र आहेत त्यांना निरोप द्यायला सांगा. गुरुजी आठवण काढलेलेत म्हणावं हॉटेल तिरंगाची. चला बघा, विधेयकामध्ये काय लिहिलं आहे यानुसार विधेयकाचे 4 प्रकार पडतात. यापैकी एक असतं सामान्य विधेयक, दुसरं असतं वित्तीय विधेयक, तिसरं असतं अर्थविधेयक, चौथा असतं घटना दुरुस्ती विधेयक. बरोबर आहे. यापैकी लक्षात ठेवा अर्थविधेयक हे पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागतं. कोणतं? अर्थविधेयक पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागतं. याचं उत्तर अगदी बरोबर आहे. आता इथं आणखीन जर राज्याच्या लेवलवरती प्रश्न विचारला असता तर याचं उत्तर विधानसभा पण येतं. लोकसभा आणि विधानसभा कशा आहेत? कनिष्ठ सभागृह आहेत. विधानसभेमध्येही विचारता येतं आणि कनिष्ठ सभागृहामध्ये विचारता येतं. अगदी बरोबर आहे. धन विधेयकाशी संदर्भात असलेलं कलम कोणतं आहे? 110 आहे. विशेष गोष्ट लक्षात ठेवा, हे जे अर्थविधेयक आहे, हे अर्थविधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडावं लागतं. जर केंद्राचा असेल तर कुणाची पूर्वसंमती लागेल? राष्ट्रपतीची पूर्वसंमतीने मांडावं लागतं. आणि जर राज्याचं असेल तर कुणाच्या पूर्वसंमतीने मांडावं लागेल? तर ते मात्र राज्यपालाच्याच पूर्वसंमतीने मांडावं लागेल. आणि राज्यात सुद्धा मांडताना पहिल्यांदा कुठे मांडावं लागेल? विधानसभेमध्येच मांडावं लागेल. कुठे मांडावं लागेल? तर ते मात्र विधानसभेमध्येच मांडावं लागेल. मग याचं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसभा. आणि लोकसभा कसलं सभागृह आहे? तर ते मात्र कनिष्ठ सभागृह आहे. ठीक, कोणतं सभागृह आहे? तर ते मात्र कनिष्ठ सभागृह आहे. ठीक, चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष डॅश डॅश होते. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 3 पंडित हृदयनाथ कुंजरू आणि पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू. चला काही अडचण नाही. चला लवकर लवकर कमेंट करा. घटना समिती म्हणजेच कोणती समिती? लाईव्ह चॅट थोडासा फास्ट चालतो आहे आता. ठीक, चला ज्यांना या बाकी नावाबद्दल जास्ती माहिती आहे त्यांनी जरा माहिती ॲड करत चला लाईव्ह चॅटमध्ये. यस, बघा पंडित जवाहरलाल नेहरू 3 समित्यांचे अध्यक्ष होते. किती? 3. कोणत्या कोणत्या? एक पहिली समिती होती संघराज्यीय समिती. ओके, संघराज्यीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. परत संघराज्यीय घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते सुद्धा राजेंद्र प्रसादच आहे, पंडित नेहरूच आहेत. आणि प्रांत समिती, या 3 समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंडित नेहरू आहेत. यानंतर पंडित हृदयनाथ कुंजरू जे आहेत का, जो 1953 साली फजल अली आयोग आला होता. 1953 साली कोण आला होता?
फजल अली आयोग आला होता. या फजल अली आयोगाचे ओके सदस्य 2 होते. त्यापैकी एक होते पंडित हृदयनाथ कुंजरू ओके आणि दुसरे कोण होते चला सांगा लवकर. आणि अध्यक्ष होते फजल अली आणि एक होते दुसरे सदस्य के.एम. पन्नीकर ओके के.एम. पन्नीकर. बऱ्याच वेळा विचारलेला आहे, माहीत ठेवा. के.एम. पन्नीकर आधी हृदयनाथ कुंजरू हे कोण होते? फजल अली आयोगाचे कोण होते? सदस्य होते. आणि फजल अली कोण होते? तर ते मात्र अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समिती म्हणजेच याला आणखीन दुसरं नाव आहे संविधान सभा, याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. राजेंद्र प्रसाद आणखीन दुसऱ्या 2 समितीचे अध्यक्ष आहेत, हेही सोबत लक्षात ठेवा. कामकाज समिती आणि नियम समिती ओके कामकाज नियम समिती याचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर ते मात्र मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कशाचे होते? मसुदा समितीचे अध्यक्ष. मसुदा समितीचे एकूण 7 सदस्य होते, त्यामध्ये 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य. यांची जी स्थापना आहे ओके यांची जी स्थापना आहे ती कोणत्या तारखेला झाली असेल? तर ती मात्र 29 ऑगस्ट 1947ला झाली. ठीक, चला एवढा डेटा तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे. याच्यामध्ये 10-15 प्रश्न तर आरामात कव्हर होतात. ओके लक्षात येते? चलो अगदी बरोबर आहे. पाक आयोगाचे सदस्य अगदी बरोबर आहे. मध्य प्रदेश महू ठीक, सर्व माहिती बरोबर आहे लाईव्ह चॅटमध्ये टाकलेली. मसुदा समिती ठीक. चलो पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. भारतीय नागरिकत्व कायदा डॅश डॅशमध्ये मंजूर झाला. विनोद भाऊ काय चालू आहे रे? मी कुठं वेळ घालावं म्हणून पुढे कंटिन्यू करतो दुर्लक्ष करून. बघा, भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार भारताचा नागरिक होण्याचे 5 मार्ग आहेत आणि भारताचं नागरिकत्व जाण्याचे 3 मार्ग आहेत. हा कायदा कोणत्या वर्षी आला एवढाच महत्त्वाचा आपल्यासाठी आहे सर? चला लवकर सांगा. अगदी बरोबर, बरेच विद्यार्थी याचं उत्तर देत आहेत. पर्याय क्रमांक 2. चलो लवकर लवकर सांगा. 1955. याच्यामध्ये शेवटची सुधारणा झाली होती 2019मध्ये. करंटच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, त्याला म्हणतो आपण नागरिकत्व सुधारणा कायदा 2019. विशेषतः लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, या कायद्याला इम्प्लिमेंट केलं गेलं 11 मार्च 2024. ही तारीख विसरू नका. 11 मार्च 2024. 2019च्या सुधारणेनुसार काय झालं तर 2019च्या सुधारणेनुसार अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या 3 देशातल्या अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या 3 देशातले जे 6 गैरमुस्लिम समुदाय आहेत, किती 6 गैरमुस्लिम समुदाय, हे जर लोक 31 डिसेंबर 2014च्या पूर्वी भारतामध्ये आले असतील, 31 डिसेंबर 2014च्या पूर्वी जर भारतामध्ये आले असतील तर त्यांना इंडियन सिटिझनशिप देण्याबद्दलची गोष्ट यामध्ये केली गेलेली आहे. मग भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षात आला असेल तर पर्याय क्रमांक 2 1955मध्ये आलेला आहे. चला पुढला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कुणाचा समावेश नसतो? पर्याय क्रमांक 1 लोकसभा सदस्य, पर्याय क्रमांक 2 राज्यसभा सदस्य, पर्याय क्रमांक 3 विधानसभा सदस्य आणि पर्याय क्रमांक 4 विधान परिषद सदस्य. बरोबर आहे. 6 धर्मांच्या लोकांना सिटिझनशिप दिली गेली होती. चला सुंदर माहिती टाकत आहात लाईव्ह चॅटमध्ये. चला लवकर सांगा. राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा कोणती महत्त्वाची गोष्ट आहे तर यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेमध्ये फक्त इलेक्टेड मेंबरच भाग घेतात. कोणते? इलेक्टेड. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये नॉमिनेटेड लोक भाग घेतात का? नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकत नाहीत, फक्त इलेक्टेड म्हणजे निवडून आलेले. मग आता एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा या तिन्हीचे पण निवडून आलेले सदस्य मतदान करतात.
पण विधान परिषदेचा निवडून आलेला म्हणजे इलेक्टेड असू किंवा नॉमिनेटेड असू हे यापैकी कुणीच मतदानात सहभाग घेत नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कायम इलेक्टेड मेंबर असतात. कोणते असतात? इलेक्टेड म्हणजे निवडून आलेले. मग आता इथे प्रश्न काय आहे? समावेश नसतो. समावेश नसतो असा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये नसतोमध्ये कोण असणार आहे? विधान परिषद सदस्य. ओके, म्हणजे याचं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 4. खूप विद्यार्थ्यांनी याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 दिलेलं आहे. लाईव्ह चॅटमध्ये मी आता पर्सनली कोणाचं नाव घेणार नाही कारण सगळ्यांची उत्तरं बरोबरच आहेत. ठीक, विधान परिषद सोडून असतात. बरोबर आहे, अगदी सहमत. ओके, ब्लर नाही आहे दिसत मॅडम, सगळ्यांना क्लिअर दिसत आहे. ओके, तर विधान परिषदेचे सदस्य नसतात. मग ते निवडून आलेले असोत किंवा नॉमिनेटेड असोत. मग लोकसभा सदस्य इलेक्टेड असतात, राज्यसभा सदस्य इलेक्टेड असतात आणि विधानसभा सदस्यसुद्धा इलेक्टेड असतात, जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय करत असतात? सहभाग घेत असतात. चला, तर एक आणखीन महत्त्वाची सूचना आहे. कालही सांगितलं होतं लेक्चर थांबलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. कालच्यासारखं म्हणचा लेक्चर झालं का काय नाही. तर 1 जून रोजी जे आपले गट क ची पूर्वपरीक्षा होणार आहे त्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातनं एक मेगा सेमिनारचं आयोजन राजमुद्रा अकॅडमीच्या वतीनं सर्वांसाठी फ्री ठेवण्यात आलेलं आहे. आणि टू द पॉईंट टू द एक्झाम यात उद्याच्या तारखेमध्ये सकाळी 8 ते 12 मार्गदर्शक प्राध्यापक गोविंद जाधव सर अर्थव्यवस्था घेणार आहेत. मी स्वतः दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये भारतीय राज्यव्यवस्था या घटकावरती सेमिनार घेणार आहे. आणि 25 तारखेला सकाळी 8 ते 12 रविवारी राजमुद्रा अकॅडमीचे संचालक डॉक्टर महेश मोरे सर इतिहास विषय सकाळी 8 ते 12 घेणार आहेत. ओके, तर या सेमिनारला जे तुमच्या जवळचे व्यक्ती आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतः पेपर देणार असाल किंवा नसाल तरीही एक रिव्हिजन होते, यासाठी या सेमिनारला तुम्हाला सर्वांना उपस्थित राहायचं आहे. इथेच होणार आहे, हॉल क्रमांक 2 वरती आपल्या. ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कुणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर नीलम संजू रेड्डी. पर्याय क्रमांक 2 डॉक्टर एस राधाकृष्णन. पर्याय क्रमांक 3 ज्ञानी झैल सिंग. आणि पर्याय क्रमांक 4 KR नारायणन. चला, यूट्यूबला लाईव्ह आहे का? यूट्यूबला लाईव्ह आहे का नाही हे उद्या सांगतो सर. शक्यतो नाही. हे सगळे मेगा सेमिनार ऑफलाईन पद्धतीनं पार पडणार आहेत. कसे पार पडणार आहेत? ऑफलाईन पद्धतीनं. चला सांगा लवकर. बिनविरोध निवड होणार आहे. चला बाकी याच्याबद्दल सुद्धा माहिती द्या. ज्ञानी झैल सिंग हे राष्ट्रपती होणारे पहिले शीख राष्ट्रपती आहेत. ओके, ज्ञानी झैल सिंग कोण आहेत? पहिले शीख राष्ट्रपती. तसंच KR नारायणन पहिले दलित राष्ट्रपती. ओके, KR नारायणन पहिले दलित राष्ट्रपती. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती. भारताचे पहिले उपराष्ट्रपती. आणि यांचा जन्मदिवस म्हणजे कोणता? 5 सप्टेंबर आपण राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून काय करतो? साजरा करतो. आणि डॉक्टर नीलम संजू रेड्डी 1969च्या निवडणुकीमध्ये कुणाच्या विरोधात पडले होते? तर VV गिरी यांच्या विरोधामध्ये पडले होते. इंदिरा गांधीनं पाडलं होतं म्हणलं तरी काही चुकीचं असणार नाही आहे. परत आणखीन ते राष्ट्रपती पदावरती गेले आणि बिनविरोध निवडून आले. याच्यासोबत एक गोष्ट यांच्यासोबत आणखीन दुसरी लक्षात ठेवा. डॉक्टर नीलम संजू रेड्डी हे एकमेव असे राष्ट्रपती आहेत ते एकाच वेळेस भारताचे राष्ट्रपतीही होते आणि लोकसभेचे सभापतीसुद्धा होते. एकाच वेळेस लोकसभेचे सभापती आणि भारताचे राष्ट्रपती असणारे एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? तर डॉक्टर नीलम संजू रेड्डी. बिनविरोध निवडून येणे सुद्धा कोण आहे? डॉक्टर नीलम संजू रेड्डी. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पहिले राष्ट्रपती उपराष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती पदावरून राष्ट्रपती पदावर विराजमान. ज्ञानी झैल सिंग पहिले शीख आणि यानंतर KR नारायणन. ओके, तर ते आहेत पहिले दलित राष्ट्रपती. ठीक, चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात? चला सोपा प्रश्न आहे, सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. 77 ते 82 बरोबर आहे. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक ठीक मॅडम. चला पहिले दलित राष्ट्रपती KR नारायण, अगदी बरोबर आहे.
चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वयोमर्यादा 65 मुख्य 62 अन्य असं नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांचा पदावधी वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. मग ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया असू किंवा अन्य न्यायाधीश असू. आणि हे जे 62 आहे का 62, हे 62 जी वयोमर्यादा आहे ते हायकोर्टाच्या न्यायाधीशासाठी आहे. कुणासाठी आहे? हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश असू किंवा अन्य न्यायाधीश असू यांच्यासाठी वयोमर्यादा किती आहे? हायकोर्टांच्यासाठी 62 आहे. मागल्या प्रश्नांचं उत्तर सांगितले ना सर, डॉक्टर नीलम संजू रेड्डी आहेत. ठीक, हायकोर्टाचं 62, सर्वोच्च न्यायालयाचं 65. चला, आज अपेक्षा होती आपली लाईव्हची चॅट 100पर्यंत जाईल, लाईव्ह विद्यार्थी 100पर्यंत जाईल. ठीक, सुप्रीम कोर्टाचे लाईव्ह असतील किंवा सुप्रीम कोर्टाचे अन्य न्यायाधीश असतील किंवा CGI असतील, वयवर्ष 65च असू शकतात. आणि हायकोर्टाचे मुख्य असू किंवा अन्य असू त्यांचं वयवर्ष कितीपर्यंत राहू शकतात? 62पर्यंतच राहू शकतात. तर याचं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश डॅश म्हणतात. गोटनबिंदू, द्रवणांक, दवबिंदू, उत्कलनांक. 62 हायकोर्टाचा आहे. चला, चला उत्तर किती आलं पाहिजे? बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत, बरोबर देत आहेत, काही एन्जॉय पण करत आहेत, काही अडचण नाही. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह चॅटमध्ये. अपेक्षा आहे की आपण अभ्यासच करावा, असं तर एन्जॉय करतोच आपण. मी वेळ न देण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये बरेच क्लासेस असंच चालतात की टाईमपास करत, मजा करत, कमेंट करत, बट ॲक्च्युअलमध्ये डेटा कमी जातो. अरे पाटीलजी, गाणी मस्त लागली आहेत, बिलकुल काहीच चुकीचं नाही आहे, पण ते साईडला लागलेत मागं आणि आवाज खूप फुल केला आहे. मग मी शिकवण्याची मजा घेत आहे आणि गाणीही ऐकत आहे, काही अडचण नाही, दोन्ही चल द्या. ऐकू येते का पण बॅक साईडला? आवाज येतोय मागे? येतोय का? ठीक. चला, याचं उत्तर काय आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. चला, आनंदजी शेजाऱ्यानं गाणं लावलं आहे, कसं बंद करायला सांगू आता? मी इथून जाऊन खाली सांगायचं का काय करायचं? तरी पण तुमच्यासाठी मी खिडकी बंद करतो, चालेल? पण परत गरमी जास्त होते यामध्ये, अडचण असे. तर तुम्ही म्हणत असाल पावसाचं वातावरण आहे. केलं आनंदजी, खिडकीच बंद केली. ओके, चला तुम्ही थोडासा एन्जॉय करा, पण एन्जॉय करताना तुम्हाला थोडं थोडं ऐकू येत आहे का? ठीक ठीक, काही अडचण नाही. ओके, तर आपला प्रश्न आहे, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू म्हणतात. काय म्हणतात? दवबिंदू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ज्या विद्यार्थ्यांना बाकी गोष्टी माहीत आहेत त्यांना लवकर लवकर सांगा. गोटनबिंदू, द्रवणांक आणि उत्कलनांक कोणत्या पॉईंटला म्हणावं? चलो लवकर लवकर सांगा. यस, मी पुढल्या प्रश्नाकडे जातो, तोपर्यंत लाईव्ह चॅटमध्ये मला गोटनबिंदू, द्रवणांक आणि उत्कलनांक याचे काय भेटले पाहिजेत? उत्तरं भेटली पाहिजेत. चला पुढल्या प्रश्नाकडे येतो. प्रश्न क्रमांक 12. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? पर्याय क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड, पर्याय क्रमांक 2 मिथेन, पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 4 ओझोन. समाधानजी, आता हेच राहिलंय. त्याला पाण्याची डेन्सिटी 4 डिग्री सेल्सिअस, अगदी बरोबर आहे. त्यालाच पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतात. आन्सर सांगितलं ना, पर्याय क्रमांक 3. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्बन मोनोऑक्साईड. ओके, काल आपण मिथेनबद्दल चर्चा केली होती, आज परत त्याच्यावरती चर्चा करण्याची गरज नाही आहे. कार्बन डायऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला आहे CO2 आणि हे कुणामार्फत सोडलं जातं म्हणजे ॲब्सॉर्ब कुणामार्फत केलं जातं, म्हणजे याचं शोषण कोण करतं, तर याचं शोषण करतात झाडे. शोषण कोण करतं? झाडे, म्हणून झाडे लावा म्हणतात. आणि ओझोनमुळे काय होतं तर जे कुठले अतिनील किरणं सूर्यापासून येत आहेत, हे अतिनील किरणांना सूर्यापासून पृथ्वीवर येण्यास रोखणारा सगळ्यात महत्त्वाचा थर जर कोणता असेल तर ओझोन आहे. आणि ओझोनचं O3 काय आहे? केमिकल फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा, ओझोन थर नष्ट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणते ठरत आहेत तर ग्रीनहाऊस गॅसेस ठरत आहेत. ओके, कोणते ठरत आहेत? ग्रीनहाऊस गॅसेस. मग कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल. ठीक, चलो, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड. चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ध्वनीचा वेग डॅश डॅशमध्ये सर्वात जास्त असतो. पर्याय क्रमांक 1 स्थायू, पर्याय क्रमांक 2 द्रव, पर्याय क्रमांक 3 वायू आणि पर्याय क्रमांक 4 निर्वात प्रदेश. निर्वात म्हणजे याचा आहे एम्प्टी स्पेस. कसला? एम्प्टी. निर्वात मीन्स व्हॅक्यूम. चला लवकर सांगा, याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो? चलो, बरेच विद्यार्थी अगदी बरोबर उत्तर देत आहेत. बघा, ध्वनीचा सर्वात जास्त वेग सॉलिडमध्ये असतो. सर्वात जास्त वेग सॉलिड. सॉलिडच्या नंतर कशामध्ये असतो तर ते मात्र लिक्विड. आणि लिक्विडच्या नंतर सर्वात जास्त कशामध्ये असतं तर ते मात्र गॅसेस फॉर्ममधून. कशामधून असतो? गॅसेस फॉर्ममधून. म्हणजे ध्वनीचा सर्वात जास्त वेग स्थायूमध्ये असेल आणि सर्वात कमी वेग गॅसेस फॉर्ममध्ये असेल म्हणजे वायूमध्ये असेल. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ध्वनी निर्वात प्रदेशातून प्रवास करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ध्वनी हा कशातून प्रवास करू शकतो? माध्यमातूनच प्रवास करू शकतो. ध्वनी विना माध्यम प्रवास करू शकत नाही आहे. तर मला ध्वनीचा वेग किती आहे ते सांगा. साऊंडचा वेग किती आहे? निर्वात पोकळीतून ध्वनी जातच नाही आहे. चला लवकर सांगा. चला सांगा, ध्वनीचा वेग किती आहे ते सांगायचं तुम्हाला. 340 मीटर पर सेकंद. ॲव्हरेज व्हॅल्यू किती आहे स्पीड? 340 मीटर पर सेकंद. ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? पर्याय क्रमांक 1 रक्ताचे शुद्धीकरण, पर्याय क्रमांक 2 पचनक्रियेस मदत, पर्याय क्रमांक 3 रक्तपुरवठा करणे आणि पर्याय क्रमांक 4 पचन झालेले अन्न साठवणे. चला लवकर सांगा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? चला लवकर सांगा. फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? बघा, रक्तपुरवठा करणे कुणाचं काम आहे? हृदयाचं काम आहे. ठीक, पचनक्रियेस मदत करण्यासाठी वेगवेगळे एन्झाईम्स असतात, जे कुठे असतात? जठर किंवा पोटामध्ये असतात. त्यामध्ये पेप्सिन असेल, ओके, लायपेज असेल किंवा ट्रिप्सिन असेल, हे सगळे एन्झाईम्स अन्नपचनासाठी काय करत असतात? मदत करत असतात. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्न पचतं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्न पचतं. मग लंग्स म्हणजेच फुफ्फुस याचा काय आहे विषय? तर विषय आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे. रक्त शुद्ध होतं फुफ्फुसामध्ये, म्हणजे कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त फुफ्फुसामध्ये जातं. इथं त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो. परत हे हृदयाकडे येतं आणि हृदयाकडून परत आणखीन कुठे जातं? शरीराकडे जातं.
मग आता शरीरातलं अशुद्ध रक्त पहिल्यांदा कुठे येतं तर ते हृदयामध्ये येतं. हे अशुद्ध रक्त परत आणखीन फुफ्फुसाकडे जातं, मग इथं प्युरिफाय होतं आणि परत आणखीन कुणाकडे येतं, हार्टकडे येतं. ठीक. चलो, तर याचं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 1. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1. ठीक. चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. इन्सुलिन हे प्राण्यांच्या या अवयवामधून स्त्रावणारे संप्रेरक आहे. जठर, आतडे, यकृत आणि स्वादिपिंड. चला, स्वादिपिंड. इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश या अवयवामधून स्त्रावणारे आहे. चलो, लवकर द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे सरळ सेवेला, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, तर लिव्हर. त्यालाच आपण लिव्हर म्हणतो, त्याला मराठीमध्ये म्हणावं यकृत. आणि यकृताचा आजार कोणता आहे तर कावीळ आहे. लक्षात असावं तुमच्या, यकृताचा आजार कोणता आहे, कावीळ आहे. विचारला आहे हा सुद्धा प्रश्न. कावीळाची परत आणखीन 4 प्रकार आहेत, हेपॅटायटिस A, B, C, D. ओके. मग आता इथे जो प्रश्न आहे इन्सुलिन, इन्सुलिन कुणापासून स्त्रावतं तर ते मात्र स्वादुपिंडापासून. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यामध्ये काही संशय नाही आहे, अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. आवळ्यात कोणते जीवनसत्व जास्त असते? आवळ्यात कोणते जीवनसत्व जास्त असते? विटॅमिन A, B, C आणि D. सांगा. पाऊस आहे. चला, लवकर लवकर कमेंट करा. चला, ज्याने पर्याय क्रमांक 3 केला आहे त्याने बाकी जे आहेत A, B, D ते सांगावेत कशामध्ये असतात. गाजरामध्ये कोणता असते? यस. चला, कालच चर्चा झाली होती आपली याच्यावरती. विशाल सर चूक आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे त्याचं. सॉरी, 3च उत्तर आहे. बरेच विद्यार्थी 4 करत आहेत. वरच्या विद्यार्थ्यांनी बरोबर केले 3. विटॅमिन C. हां, पावसाचा पण आवाज यायला तुमच्यापर्यंत, आता काही विषयच नाही की. चला, गाजरामध्ये विटॅमिन A असतं. ओके. आपण विचारलं आहे आवळ्यामध्ये, तर आवळ्यामध्ये असतं विटॅमिन क, त्याला C म्हणू आपण, विटॅमिन C. जेवढे कुठले लिंबूवर्गीय फळं आहेत का, लिंबूवर्गीय, एवढंच एक शब्द लक्षात ठेवा. मग त्यामध्ये संत्री आली, मोसंबी आली, लिंबू आला, आवळा आला, या सगळ्यामध्ये विटॅमिन K आहे. कोणता आहे तर C आहे, म्हणजे क आहे. ओके. समाधान जे गजऱ्यामध्ये नसते गाजरामध्ये असते, विटॅमिन A. गजऱ्यामध्ये कसा असेल? चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. ओके. लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? आता इथं विटॅमिन नाही विचारलं, काय विचारलं आहे? ॲसिड विचारलं आहे. कोणते ॲसिड आहे लिंबाच्या रसामध्ये? पर्याय क्रमांक 1 टार्टारिक, पर्याय क्रमांक 2 लॅक्टिक, पर्याय क्रमांक 3 सायट्रिक आणि पर्याय क्रमांक 4 ॲसिटिक ॲसिड. चला, लवकर सांगा. लिंबाच्या रसामध्ये बघा, टार्टारिक ॲसिड कशामध्ये पाहायला भेटतं आम्हाला? दह्यामध्ये, परत आणखीन चिंचमध्ये. बरोबर आहे, दह्यामध्ये म्हणण्याऐवजी चिंचमध्ये म्हणतो. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, चिंच आहे. परत आणखीन द्राक्षामध्ये थोड्याफार प्रमाणात काय भेटतं? टार्टारिक ॲसिडच भेटतं. लॅक्टिक ॲसिड जेवढे डेअरी प्रोडक्ट आहेत, एकच शब्द सांगतो, डेअरी
प्रोडक्ट्स, मग आता ते दही असेल, दूध असेल किंवा काही असेल, या डेअरी प्रोडक्ट्समध्ये असतं लॅक्टिक ॲसिड. मग आपला जो प्रश्न आहे लिंबाच्या रसात, तर एक लक्षात ठेवा, जेवढे लिंबूवर्गीय फळं आहेत, जसं आत्ता मी मागील प्रश्नामध्ये सांगितलं लिंबूवर्गीय फळामध्ये विटॅमिन सी असतं, तसं लिंबूवर्गीय फळामध्ये जर ॲसिड कोणता असेल तर लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक ॲसिड असतं किंवा त्याला सिट्रिक ॲसिड असंही म्हणतात. काय म्हणतात त्याला? सिट्रिक ॲसिड असं सुद्धा म्हणतात. चिंचमध्ये टार्टारिक ॲसिड असतं, बरोबर आहे. ठीक. कवळ्या उन्हामध्ये विटॅमिन डी असतं, अगदी बरोबर आहे. ठीक. चला, तर आता मला एकच सांगा, ॲसिटिक ॲसिड कशामध्ये असते? मुंगी चावल्यास फॉर्मिक ॲसिड असते. ओके, मुंगीने जर चावलं तर रिलीज होणारे ॲसिड कोणतं आहे? फॉर्मिक ॲसिड आहे. असे बरेच ॲसिडची उदाहरणं तुम्हाला विचारलेले आहेत. चलो, तर ॲसिटिक ॲसिड कशामध्ये असते? पुढल्या प्रश्नाकडे जाईपर्यंत तुम्हाला सांगायचं आहे. चला, पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता वायू निष्क्रिय वायू नाही? निष्क्रिय वायू नाही. ॲर्गॉन, हेलियम, निऑन, लिथियम. व्हेनिगारमध्ये ॲसिटिक ॲसिड असते, बरोबर आहे. व्हेनिगारमध्ये काय असते? ॲसिटिक ॲसिड असते. चला, आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणता वायू निष्क्रिय वायू नाही? बघा, निष्क्रिय वायू कोणते कोणते आहेत माहीत असावं. एक आहे, इथे दिलेले आता जे आहेत ते अगोदर घेतो, ॲर्गॉन. त्याच्यानंतर आहे हेलियम, परत आहे निऑन, परत आहे क्रिप्टॉन, परत आहे रॅडॉन आणि आहे झिनॉन. हे सगळे कोणते आहेत? निष्क्रिय वायू आहेत. कायम लक्षात ठेवायचं आहे कोणते कोणते आहेत? ॲर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, रॅडॉन आणि झिनॉन. हे सगळे कोणते वायू आहेत? तर निष्क्रिय वायू आहेत. मग पर्यायामध्ये तर 3 नावं दिलेली आहेतच. ठीक. फक्त एक नाव नाही आहे, ते कोणतं आहे? लिथियम. म्हणजे प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 4 हा निष्क्रिय वायू नाही आहे. हा एलिमेंट आहे का? तर एलिमेंट आहे. पण निष्क्रिय वायू आहे का? निष्क्रिय वायू नाही आहे. तशी निष्क्रिय वायू 7 आहेत, माहिती असावं तुम्हाला. पण ह्या 7 पैकी जे 6 नावं जनरली घेतली जातात, याचं कारण आहे की हे निसर्गतः आहेत, म्हणजे निसर्गामध्ये आहेत. जो 7वा निष्क्रिय वायू आहे का, तो आर्टिफिशियल आहे. ओके, ते आर्टिफिशियलचं नाव सांगा बरं कुणाला माहीत असेल तर. आत्ता मला आठवत नाही आहे, पण असं एक आर्टिफिशियल आहे ज्यामुळे त्याचं आपण नाव घेत नाही. ठीक. चला, 18 नंबर ग्रुपमध्ये आहे, बरोबर आहे. नोबेल गॅसेस याला म्हणतात. नोबेल गॅसेसही म्हणतात आणि इनर्ट गॅसेस पण म्हणतात. नोबेल गॅस म्हटलं तरी तेच, इनर्ट गॅस म्हटलं तरी तेच, आणि निष्क्रिय वायू म्हटलं तरी तेच. चला, तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया विद्यार्थी मित्रांनो. थोडासा पाऊस पण आहे आणि मला पण इथून गावापर्यंत जायचं आहे, त्यामुळे आजच्या लेक्चरला इथेच थांबणार आहोत आपण. ठीक. उद्या आणखीन नवीन प्रश्न घेऊन शार्प 8 वाजता तुमच्यासमोर उभा असेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मला टाईमपासच करायचा असेल तर तुमच्या कमेंटवरती मी रिप्लाय करू शकतो आणि वेळ घालू शकतो, बट ॲक्च्युली या उद्देशाने मी इथं थांबलेला नाही आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, जास्तीत जास्त डेटा तुमच्यापर्यंत पोहोचावा. करमणूकच करायची असेल तर आपण 1 तास मस्त करमणुकीचं एक लेक्चर ठेवू. काय नाही, फुल टू टाईमपास, फुल टू धमाका म्हणून ठेवू आपण, काही अडचण नाही. शक्यतो लेक्चरमध्ये, शक्यतो लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही कुठे आहात, कोण आहात दिसत नाहीत, यामुळे ओके कोणत्याही प्रकारच्या कमेंट करू नका. तुम्हाला लेक्चर करायचं नसेल तर शांत राहा, लेक्चर करू नका. पण जे बाकी 5-10 विद्यार्थी करत आहेत त्यांना एकदा करू देत. कारण कशासाठी म्हणत आहे की टाईमपास, तुम्हाला टाईमपाससाठी बरेच माध्यमं आणि बरेच ठिकाणं उपलब्ध आहेत, त्यामुळे काळजी घ्या. यानंतर असं होणार नाही आहे. जितका डेटा दिला जात आहे तेवढा लिहून घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. नाहीतर मला आता बाकी शिकवायचं सोडून तुमच्या कमेंटवरती प्रतिक्रिया द्यायला, हसवायला किती वेळ लागायचं आहे. ओके, त्यामुळं लक्षात ठेवा की आता या गोष्टी उद्यापासून लाईव्ह चॅटमध्ये होणार नाहीत, याची काळजी घ्या. चालेल. तुमचे पर्सनल इश्यू काहीही असू द्यात, तुम्ही पर्सनली मेसेज करून एकमेकांना काय बोलायचं बोला, त्याबद्दल काही अडचण नाही आहे मला. ओके, त्याच्यामुळे बाकी पूर्ण जे सोबतचे 100 विद्यार्थी आहेत
ते ओके. बाकी जे सोबतचे 100 विद्यार्थी आहेत त्यांचा वेळ आपल्यामुळे जाणार नाही, एवढी प्रत्येकाने काळजी घेऊन वागा. एवढीच एक अपेक्षा आहे तुमच्याकडून, बाकी काही नाही. तर रोज 8 वाजता आपलं लेक्चर होईल, आपलंच होणार आहे, काही काळजी नसावी. मॅरेथॉन लाईव्ह घेईन, फक्त तुमची तारीख येऊ द्या, परीक्षेचं एकदा कन्फर्मेशन होऊ द्या. प्रत्येक भरतीसाठी एक मॅरेथॉन लेक्चर असेल. जवळपास चॅलेंज आहे आपलं, तुम्ही मनापासून करा. 6-6 तासाचं मॅरेथॉन लाईव्ह असेल, 6-6 तासाचं. तुम्ही कंटाळला पाहिजेत, पण इकडला कुठलाही शिक्षक कंटाळणार नाही आहे. आजच्यासाठी इथे थांबूया, काही अडचण नाही आहे, पण उद्यापासून असं होणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यांनी राजमुद्रा अकॅडमीशी लाईव्ह माध्यमातून टच राहा. आत्तासाठी आपण इथे थांबूया. गुड नाईट. सकाळी उठलं की तुम्हाला आणखीन पडायचं असेल, काही अडचण नाही आहे, ठीक. आत्तासाठी इथे थांबूया. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर.